नमस्कार मित्रांनो, हा प्रयागराजचा व्हिडिओ आहे। आम्ही नेमकंच प्रयागराजला पोहोचल्यानंतर गाडी पार्किंग करताना हे तुम्हाला मी दृश्य दाखवतो। ही पूर्ण प्रयागराज पार्किंग होती। प्रयागराजच्या 5 किलोमीटर अगोदर आम्ही जी गाडी पार्किंग केली तिथं इतकी फार थंडी होती की तिथं धुळी पण इतकी पडली। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं किती धूळ आहे। गाडी जवळून सुद्धा दिसत नव्हती। आणि त्यानंतर इथलं बघण्यासारखं दृश्य बघा, लोक सगळे गंगा स्नानाला जाऊ लागले। त्यानंतर दृश्य पोलीस बंदोबस्त हा पलीकडचा घाट दिसत आहे का तुम्हाला? तिथं बरेच पब्लिक लाखोच्या संख्येत दिसत आहे। ते त्रिवेणी संगमचं लोकेशन दिसत आहे। त्यानंतर आम्ही जहाजनंतर त्रिवेणी संगममध्ये आंघोळीला गेलो तिथं एकदम मधोमध। त्यानंतर पाण्याचं तुम्ही वाहर बघा, अत्यंत सुंदर असं पाणी पक्षी सगळे तिथे दिसत होते। त्यानंतर आम्ही जहाजीनंतर एकदम मस्तपैकी आंघोळ करायला त्रिवेणी संगममध्ये निघालो होतो। तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, जिकडं बघा तिकडे पाणीच पाणी होते त्रिवेणी संगममध्ये। आणि पलीकडे एक बोट जाते, पक्षी वगैरे तिथं खायला वगैरे, ही एक इथली एक बोट जात आहे। त्यानंतर बघण्यासारखं दृश्य म्हणजे इतकं सुंदर होतं प्रयागराजचं, खरंच एक आठवण राहिली या प्रवासाची। त्यानंतर त्रिवेणी संगमचं पाठीमागचं तुम्ही दृश्य बघू शकता, इतके लाखोच्या संख्येत तिथे लोक येत होते, आंघोळ करून जात होते। माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता। त्यानंतर पूर्णपैकी आमचा जहाजीचा प्रवास झाल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं आंघोळीला। आता तुम्हाला मी दाखवतो त्रिवेणी संगमची आंघोळ। त्यानंतर शेवटी मात्र आमची एकदा स्नान झालं त्रिवेणी संगमचं, पवित्र प्रयागराजचं कुंभमेळ्यामधलं। ही अशी एकदम छानपैकी सुंदरपैकी आंघोळ झाली प्रयागराजची। त्यानंतर आम्ही मणिकरण घाटला निघालो होतो। त्यानंतर इथं पूर्णपणे तुम्ही घाट बघू शकता, इथं 82 घाट आहे। हे पूर्णपैकी मणिकरण घाटचा हा पूर्णपणे संपूर्ण एरिया आहे। त्यानंतर तुम्हाला जहाजीत कुठलाही तुम्ही जहाज करून नंतर तुम्हाला जहाजीने प्रवास केला। त्यानंतर इथं मणिकरण घाट काशी विश्वनाथची संध्याकाळची 700 आरती असते, तुम्ही बघू शकता। ही आरती बघण्यासाठी प्रचंड लोक जहाजी करून इथं रेंट करून जहाज घेतात। त्यानंतर इथं ह्या आरतीचा लाभ घेतात, पवित्र अशी गंगा आरती। त्यानंतर संध्याकाळी आम्ही पुन्हा एकदा मणिकरण घाटची पाहणी केली। तिथे टोटल 82 घाट आहे। त्यानंतर आम्ही अयोध्या इथं दर्शनासाठी गेलेलो आहे, तिथून 150 किलोमीटर आहे। गर्दी पण इतकी प्रचंड होती, सकाळी 6 वाजल्यापासून गर्दी होती। आम्ही रात्री 4 वाजल्यापासून रांगेत उभं राहिलो। त्यानंतर आमचं शेवटी दर्शन झालं। पुढं आम्हाला फोटो व्हिडिओ काढता येत नव्हते म्हणून आम्ही इथेच सगळं हे केलं। चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये, असंच काहीतरी वेगळ्या प्रकारे घेऊन ये माझ्या पद्धतीनं।